मंडळी, प्रेमवीर ओंकार आज भेटणार आहे एका फेस रीडिंग करणाऱ्या मुलीला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा चेहऱ्यामागे लपलेल्या भावना अनुभवण्यासाठी. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडचं. वाव. हाय गाईज. हाय 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 पीपल. येस, मी आलेलो आहे. मी परत आलेलो आहे. आणि मला लाज नाही. मगर लाज नाही. मला लाज का वाटली पाहिजे? कशाला लाज वाटली पाहिजे? अरे, फुलांमधलं मध प्यायला फुलपाखरू लाजतं का? पृथ्वीभोवती फिरायला चंद्र लाजतो का? मग मग अरे, सृष्टीने घडवलेल्या मुलगी नामक अद्भुत आविष्कारावर प्रेम करायला या राजस लोभस मादक राजबिंड्याने तरी का लाजावं? वो कहते हैं ना कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यस, मी तो आहे. मी कोशिश करणार आहे. मी कोशिश कर आहे. आणि ह्या नवरात्रीत मी एवढ्या कोशिशी केल्या, एवढ्या कोशिशी केल्या. 9 रात्र मी तोंडाला फेस येईपर्यंत दांडिया खेळलो. हात सुजले, पायात गोळे आले, दांडिया तुटल्या, पण अखेर मी यशस्वी झालो. यशस्वी झालो आणि यशस्वीचाही झालो. ओहो. या कॉमेडीवरनं तुम्हाला कळलं असेल की मुलीचं नाव यशस्वी आहे. सुंदर मुलगी आहे. सुंदर मुलगी. त्या दांडियाच्या गोलामध्ये जेव्हा ती माझ्या समोर आली ना, तर प्रसाद जी, इश्क इतने करीब से गुजरा लगा के बस हो गया. ओहो. वा 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 वा. इश्क इतने करीब से गुजरा के लगा के बस हो गया. ती आली आणि वातावरण चेंज झालं. म्हणजे माझ्या समोर ती, तिच्या समोर मी, मागे आमिर हडकरचा बँड. आणि कुठे गेली? म्हणजे एवढं भारी, एवढं भारी. तिच्या दांडिया माझ्या दांडियावर आपटल्या आणि प्रेमाचा धतर ततर 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 बात. नाही, काही मुलींना मी म्हंटल होतं की चल दांडियाला, पण नाही. दागिन्यांचं लॉन्चिंग आहे, फार्म हाऊसचं क्लिनिंग आहे, कवितेंचं रीडिंग आहे, डिरेक्टर बरोबर मीटिंग आहे, नरेशनची सीटिंग आहे. मीटिंग सिटिंग मीटिंग सिटिंग. वेन इज द टाइम फॉर डेटिंग? प्रेमाला आयुष्यातनं कटआउट केलं ना मी, तुमचा कटआउट होतो. हे लक्षात ठेव. बोल आता, का शांत आहेस? बोल बोल कर. नाही, तुम्हारी खामोशी ही है जो जीने नहीं देती. तुम्हारी खामोशी ही है जो जीने नहीं देती. बाकी सब कुछ सही है तुम्हारे कटआउट में. वा दादा, वाह वाह वाह. तिची उणीव आता तू भरून काढतेस. हा, पेरा पेरात साखर भरला. महाराष्ट्र विसरलेला नाही. असो, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारू आणि माझ्या काजूची वाट बघू. मागे पिस्ता आला. आलं प्रेमाचं पिवळं रेशन कार्ड आलं. सर, आल्या प्राजूला आणि बाजूला ही हीन दर्जाची कोटी केल्यानंतर पुढे निर्लज्जपणे स्किट करायचंय तुम्हाला? तू कसं येतोस? किती हडतूड करा, छी थू करा, तरी येतोस ना निर्लज्जपणे. तसा मीही निर्लज्ज आहे. पण सर, माझं येणं लोकांच्या मनात जातं. अच्छा, हो का? आणि माझं डोक्यात. शट अप. जास्त बोल नकोस. नाही सर, तुमचं येणं जाणं इतकं वाढलं ना हॉटेलमध्ये की बिनधास्त बोलावं असं वाटतं तुमच्याशी. आणि मी कसं आहे माहिती आहे का, मी त्या सुंदर कवितेसारखा आहे. म्हणजे शब्द कमी पण भावना ओतप्रोत. आणि मी अनेक प्रकाशकांनी नाकारलेलं पुस्तक लिहिलंय खूप पण छापायला कोण तयार नाही. अबे, असं आहे ते.
निघ चल. मी पुस्तक तरी आहे तुझे 2-3च ओळ्या आहेत कळलं ना पण ते बरे वाटतात सर. कपडे चा प्रकाशकाचा आला नाही वाटतं. येतोय येते ना. यंदा नीट छापा. आलाय जपा. स्वतःची स्टाईल बदला. कपडे आलाय म्हणे यशस्वी. प्रकाशक यशस्वी. ओंकार. मी तुझीच वाट बघत होतो. आय एम सो सॉरी, मी तुला वाट बघायला लावली ना. अरे नाही नाही सॉरी कशाला आहे यार. मी एवढी वर्ष वाट बघतोय अजून 5 मिनिटं वाट बघितली तर काय फरक पडतोय. हे, यशस्वी तुझा हात जड वाटतोय. हात? पकडू का बस